नमस्कार. गुरुचरित्र अध्यात्म या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी कल्याणी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे. श्री स्वामी समर्थ. आपल्यासारख्या स्वामी भक्तांसाठी खूप मोठी पर्वणी म्हणजे स्वामी समर्थ प्रकट, जो की आपल्या 31 मार्चला साजरा करणार. तर बघा, या प्रकट दिनासाठी साधी सोपी जर आपल्याला सेवा करायची असेल, बघा या दिवशी आपण याला स्वामी माऊलींकडून काहीही मागायचं नाही, तर सदैव तुम्ही आमच्या पाठीशी राहा ही एकच कृतज्ञता व्यक्त करायची. कारण का, आपण नेहमी आपल्या स्वामींकडे मागतच राहतो, सेवा करण्यासाठी मात्र मागे पुढे होत असतं. बघा, आपल्याला आपल्याला स्वामींची ही सेवा करण्यासाठी अगदी ही 100% आपली इच्छापूर्ती सेवा तर आहेच, पण बघा त्या दिवशी आपल्याला काहीही करून आपल्या स्वामींकडे जास्त काही मागत बसायचं नाही. फक्त तुम्ही आमच्या पाठीशी राहा ही एकच त्यांच्या पुढे मागणी करायची. म्हणजे बघा, आपल्या ज्या काही इच्छा असतील त्या नक्कीच पूर्ण होतील. आणि आज आपल्याला काय करायचं, उद्यापासून म्हणजे 29 मार्च 2025 पासून आपल्याला 3 दिवसाचं पारायण करायचंय. बघा, आपल्याला स्वामी केंद्रामध्ये जाऊन किंवा आपल्या घरी जर स्वामी समर्थ माऊलींची मूर्ती असेल किंवा प्रतिमा असेल तर त्याचा आपल्याला अभिषेक करायचे, किंवा जर फोटो असेल तर त्याला आपण काय करायचंय, थोडं पुजून घ्यायचंय किंवा त्याची पूजा करायची आणि आपल्या काय करायचंय, पारायणाला सुरुवात करायची आहे. बघा, पारायणाला सुरुवात करताना ज्या ज्या गोष्टी उपलब्ध असतात त्या सगळ्या आपण आपल्या पुढे हजर ठेवायचे आहेत. म्हणजे स्वामी माऊलींना जसं आवडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्यात, अगदी फुलापासून ते नैवेद्यापर्यंत या सगळ्या गोष्टी आपल्याकडे उपलब्ध पाहिजे. बघा, स्वामी माऊलीने असा कोणताही पंचपक्वानाचा नैवेद्य मागितला नाही, पण आपल्याला पुरेपूर प्रयत्न करून आपल्या स्वामी माऊलींसाठी नक्कीच ही सेवा पूर्ण करायची. आणि सुरुवात आपल्याला उद्यापासून करायची आहे, म्हणजे उद्या त्याची सुरुवात करायची आहे. अगदी तुम्ही नारळ ठेवून याचं जर सुरुवात केला तरी चालू शकतं. म्हणजे तुम्हाला संकल्प करायचे, जर काही इच्छा असेल ती उद्या बोलून घ्यायची. काही तुमचं कुठलंही काम अडलं असेल तर नक्कीच तुम्हाला हे काम नक्कीच स्वामी माऊली आपले पूर्ण करून देणार आहेत. आणि बघा, ही सुरुवात करताना आपल्याला जे स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करायचंय ते 21 अध्याय, तर 3 दिवसात ते तुम्ही म्हणजे थोडे थोडे करून 7-7 करून वाचू शकता. किंवा जर कोणाला जमत असेल, ज्यांना वेळ असेल, नोकरी वगैरे काही नसेल, तर त्यांनी 21 अध्याय 3 दिवस वाचावे. म्हणजे आपली नक्कीच सेवा ही इच्छापूर्ती ठरणार आहे. आणि बघा, आपल्याला यावेळी आपल्या घरातीलच अन्न खायचंय, तसेच आपल्याला म्हणजे परान्न सेवन करायचं नाहीये, मांसाहार टाळायचंय, ब्रह्मचर्य पाळायचं. ह्या ज्या बेसिक गोष्टी आहेत ज्या की आपल्याला पारायण करताना शक्य होणार आहे त्या सर्व गोष्टी करायच्या. आणि आपल्याला याचं उद्यापन स्वामी केंद्रात किंवा मंदिरात जाऊन आणि आपल्या घरी देखील आपल्याला नैवेद्य दाखवून हे पूर्ण करायचं. आणि प्रकट दिना दिवशी म्हणजे 31 मार्चला याचं उद्यापन असणार आहे, तर त्या दिवशी तुम्ही स्वामी केंद्रात जाऊन अगदी थोड्याफार गोष्टी जरी तुम्हाला दान करायला मिळाल्या तर नक्कीच याचं तुम्ही दान करायचंय. अगदी तुम्हाला पाणी असेल किंवा थोडासा प्रसाद असेल, नारळ असेल, काहीही गोष्टी तुम्ही यात दान करू शकता. नक्कीच आपली सेवा पूर्ण करू शकता. आणि स्वामी माऊली आपल्या पाठीशी सदैव राहू देत ही एकच इच्छा आपल्याला स्वामींकडे मागायची. कारण बघा, स्वामी माऊलींचा हात जर आपल्या डोक्यावर असेल तर नक्कीच, कारण त्यांनी आहेत म्हणून आपण आहोत, त्यामुळे आपल्या इच्छा नक्कीच पूर्ण होणार आहे. कारण आज जे काही आपण आहोत ते फक्त आणि फक्त स्वामी समर्थ माऊलींमुळे. त्यामुळे आपल्याला ती पूर्ण काय करायचंय, आपल्याला सेवा मनापासून करायची. आणि ती सगळी इच्छा आपली जे काही आपण करणार आहोत अगदी व्यवस्थितपणे करायचंय. तर नक्कीच जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच या व्हिडिओला तुम्ही सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.